जय मां काली, जय मां भद्रकाली। अब सब ठीक है। और फूल आ गए? जी कविराज। आणि ज्याची जो वस्तू आणायला सांगितली आहेत ते आल्यात की नाही बघून घ्या। समिधा, धूप, तूप, 5 तजांचं जल, जी सिद्धता झाली आहे। कुठल्याही प्रकारची उणीव राहता कामा नये। जी आणि ज्या मुहूर्तावरती विधी करायचा ठरवलाय तो त्याच मुहूर्तावर झाला पाहिजे। और जिस रंग की पोशाक बताई गई है धोती, उसी रंग की 100 तोला कस्तूरी दूध गाय का। और सबसे अहम बात, एकदा का अभिषेक सुरू झाला तो मध्ये थांबवता येणार नाही। तो थांबता कामा नये। कामाला लागा। हा अभिषेक विघ्नपणे पार पडणं फार महत्वाचं आहे। हीच आमची इच्छा है। अगर ऐसा हो गया तो युवराज के जीवन में सुख, चैन, शांति कायम रहेगी। जय मां भद्रकाली, जय मां काली। शेर शमशेर, शंभू राजे, आदाब। हम आपकी सलामती की दुआ करते हैं। आप शायद नहीं जानते कि रायगढ़ से आपकी गिरफ्तारी का फरमान जारी हो चुका है, लेकिन फिक्र करने की कोई बात नहीं। यह दिलेर खान आपके साथ है। आपका कोई बाल भी बाका नहीं कर सकता। आपकी सहायता के लिए हर वक्त हमारी फौजें खड़ी हैं। आपका हमदर्द दिलेर खान। वाह, सुभान अल्लाह खान साहब, सुभान अल्लाह। क्या चाल चली है। ये लो, ये खलीता शंभुराय तक पहुंचा दिया जाए। जी हुजूर। हमारी मदद का पैगाम जल्द से जल्द शंभू तक पहुंचाया जाए। जी हुजूर। मुल्ला अहमद, जी हुजूर। इस दुनिया में गलत फहमी जैसा कोई जहर नहीं और हमदर्दी जैसा कोई मरहम नहीं। वाह खान साहब, अच्छा जाल बिछाया है। जाल ही नहीं बिछाया मुल्ला अहमद, पिंजरा भी लाया है। इसका मतलब मरहम लगाने के लिए पंछी आएगा। आएगा मुल्ला अहमद, पंछी जरूर आएगा। ज्वार के दाने डाले हैं, पंछी को आना ही पड़ेगा। ज्वार के दाने आना ही पड़ेगा। आप शायद नहीं जानते, रायगढ़ से आपकी गिरफ्तारी का फरमान जारी हुआ है। कतई चिंता की बात नहीं जब दिलेर खान आपके साथ है। आपका कोई बाल तक बांका नहीं कर सकता। आपकी सहायता के लिए हमारी फौज तैयार है। आपका हमदर्द दिलेर खान। आमच्या गिरफ्तारीचं फरमान आता इथवर मदर केली यांची। रायप्पा, अंतोजी जी जी अश्वदळ तयार ठेवा आत्ताच्या आत्ता। जी क्या खबर लाए हो? ठीक है, तुम जा सकते हो। हुजूर, आप बहुत खुश नजर आ रहे हैं। राज क्या है इस खुशी का? खुशी की तो बात है मुल्ला अहमद, शतरंज की चाल एकदम सही चल रही है। हम कुछ समझे नहीं। ये बात तुम्हारी समझ में नहीं आएगी मुल्ला अहमद, ये बात तुम्हारी समझ से बाहर है। शंभू राजे ने फौजों को तैयार होने का फरमान दिया है। क्या फौज को तैयार रहने का हुक्म देने से आप खुश हो गए? इसका मतलब जानते हो मुल्ला अहमद? शंभू राजे स्वराज्य पर हमला करने के लिए तैयार है। क्या? इंशाअल्लाह
और स्वराज्य पर हमला करने का मतलब है शिवाजी राजे उसे कभी माफ नहीं करेगा। जानते हो, इसका मतलब है राजद्रोह, और ये चीज कभी माफ नहीं करेगा शिवाजी, कभी नहीं। पर खान साहब, ये शिवाजी राजे तो वालिद हैं संभाजी का। तो स्वराज्य से बढ़कर शिवाजी के लिए दुनिया में और कोई चीज नहीं। स्वराज्य से बगावत करने का मतलब है सजाए मौत। सच। सच एकदम सच मुल्ला अहमद। अब शंभू राजे के पास सिर्फ दो ही रास्ते हैं, दो ही रास्ते। या तो वो मौत को अपने गले लगा ले, या फिर वो हमारी पनाह में आ जाए। इसे कहते हैं शय और मां। आबासाहेब, या गणोजीराजे बरं झाला आलात तुम्ही. हे बघा, अहो कधी आधी मध्ये जरा हत्याराला बी धार लावत चला. बघा किती खंड पडल्या बघा. हत्याराला धार लावून करायचं काय? आपल्या जीवाभावाच्या माणसावर रोखायची वेळ हत्यार. का काय झालं? रायगडावरनं आदेश आलाय. राय आदेश काय आलाय? वाचा. राजमान्य राजश्री सरदार तलवार बहादर पिलाजी शिर्के यासी रायगडावरून बाळाजी पंत चिटणीस शृंगारपुरास निघाल्यात. त्यांच्या सोबती फौज आहे. येण्याची वजह कलशाभिषेक विधी रोखणे असून त्या योगे मोठा अनर्थ घडू शकतो. अभिषेक विधी बाळाजी पंतांच्या सूचनेवरनं थांबला नाही तर शंभूराजेस ते अटक करतील. या कामी आपण त्यासनी सहकार्य करावे. हुकमाची तामील व्हावी, बेअदब होऊ नये याची दखल घ्यावी. रोषास पात्र ठराल. आईशीर काय मांडून ठेवलंयस हे पुढं? इकडं आड आणि तिकडे येईल. काय करावं? मी म्हणतो या भानगडीत आपल्याला घ्याच कशाला? होय, नव्हतंच घ्यायला पाहिजे. उलट अशा वेळेला आपण दाजी साहेबांच्या बाजूने उभं राहायचं, तर त्यासनी अटक करायला मदत करा म्हणून आदेश काढलाय. रायगडकडनं मोठा पेस टाकलाय. पुरीच्या कुकवाला अटक करायची. काय वाटेल आमच्या जीवाला? आणि ते नुसतं आपलं जावई नाहीत, युवराज आहेत स्वराज्याचं. आता आमच्या कानावर आलं होतं ते खरंच म्हणायचं. महाराजांच्या बाबतीत काही वंगाळ होऊ नये म्हणून आदेश काढलाय. नाही नाही, मला काहीतरी घोटाळाच वाटतोय. अहो पण आपण काय करायचं आता? ह्यो आदेश पाळायचा का नाही? बघितलं का गणोजी राजे, काय दुर्दैव आहे आमचं. एका बाजूला आमचं लाडकं जावंय बापू, आणि दुसऱ्या बाजूला रायगड. आणि या दोघांच्या तावडीत आम्ही सापडलोय. काय करायचं आता? युवराजनी, आम्ही तुमच्यावर एवढा विश्वास ठेवला, कायम तुमची साथ दिली तो हा दिवस बघण्यासाठी. मागे वा. आम्ही एक रेषही मागे होणार नाही. येसू, तुम्ही आबासाहेबांच्या स्वराज्यावर तलवार चालवणार, जे त्यांनी रक्ताचं पाणी करून उभं केलं. युवराज, तुमच्या मनात जर हा विचार असेल तर ती तलवार आधी आमच्यावर चालवावी लागेल. मार्गातून दूर व्हा आमच्या. युवराज, आम्ही स्वराज्यावर तलवार धरणार नाही.
एवढं बळ नाही आमच्या मुठीत, ठाऊक आहे तुम्हाला? मग का असं वागता आहात? का अश्वदळा सज्ज राहण्याचे आदेश दिले? आमचा नाईलाज. अहो, हा नाईलाज कशामुळे होतोय? त्या कलशाभिषेकामुळेच ना. त्या कलशाभिषेकामुळे जर एवढी परिस्थिती उद्भवत असेल तर मग तो केलाच नाही तर? बस येसू, एक शब्दही बोलू नका. प्रत्येक वेळी इतरांनी सांगायचं आम्हाला आम्ही काय करायचं, कसं वागायचं ते. आम्ही सारा माफी दिली, ती मान्य केली. आम्ही अश्वदळ उभारलं, त्याच्यावर चौकशी बसवली. आखाडे उभारले, त्याची टिंगल केली. आता ही पूजा आम्ही करावी की करू नये हे सुद्धा दुसऱ्यांनी सांगायचं आम्हाला. युवराज, अरे भुतगावून आहोत का आम्ही? युवराज आहोत आम्ही स्वराज्याचे. आमचा काही वजूद आहे की नाही? आमच्या शब्दाला काही किंमत आहे की नाही? नक्कीच आहे. ही पूजा, हा अभिषेक आमचं बंड वाटेल किंवा हे बंड आहे असा प्रचार करतील, आम्ही तमा बाळगत नाही त्याची. काहीही झालं तरी हा अभिषेक होणारच. बघतोच कोण अडवतंय ते. ऐकावं आमचं. टाकलेलं पाऊल माघारी घेतलं जाणार नाही. हुजूर, लोहा गर्म है तो अभी हथौड़ा मार देना चाहिए. यदि आपकी इजाजत है तो फौज को तैनात किया जाएगा. नहीं मुल्ला, फौजें तैनात करने की कोई जरूरत नहीं. हुजूर, अब तो एक आला किस्म का शानदार शामियाना लगवाया जाए. एक खूबसूरत लाल रंग की शतरंज बिछवाई जाए. गुलाब का शरबत और बादाम की ठंडाई मंगवाई जाए. हुजूर, इतनी सारी तैयारियां? दिल्ली से कोई शाही सवारी आ रही है? नहीं मुल्ला नहीं, कोहेनूर हीरा आ रहा है. कोहेनूर हीरा. खान साहब, हम कुछ समझे नहीं. हमारे अजीज दोस्त शंभू राजे तशरीफ ला रहे हैं. सच में? मुल्ला, तुम्हारी अकल थोड़ी कच्ची है. हमारी बातें तुम्हारी समझ में जल्दी नहीं आती. खान साहब, ये बात तो आपने ठीक फरमाई. कहाँ आप और कहाँ ये मुल्ला अहमद? मुल्ला, शंभू राजे के लिए सारे दरवाजे बंद हो चुके हैं. अब शंभू राजे के लिए सिर्फ एक ही रास्ता बचा है जो हम तक पहुंचता है. वाह वाह, बिल्कुल. अब हमारी पनाह के अलावा उसके पास कोई दूसरा रास्ता नहीं. उसे हमारी पनाह में आना ही पड़ेगा. क्या समझे? समझे, लेकिन लेकिन क्या? शंभू राजे यहाँ आ रहा है, ये बात दिल मानने को तैयार नहीं. मुल्ला अहमद, शंभू राजे मौत को महबूबा समझकर अपने गले लगाएगा या फिर हमें अपना दोस्त समझकर हमसे हाथ मिलाएगा? आपसे हाथ मिलाएगा? हाँ, जाओ मुल्ला, जश्न की तैयारियां शुरू की जाएं. जो हुकुम खान साहब. अब मजा आएगा. हाँ, अब मजा आएगा. दखनी छावा शिवाजी का बेटा शंभू राजे मुगल छावनी में आ रहा. फणी घ्या, रिठ घ्या, पोत घ्या, सुया घ्या, दाबण घ्या बाई. कानातला मळ काढाया, वासक्यान हाय बाई. ए बाय, वाळ घे, मनगट्या घे. तुमासनी बुरगुंड्या होईल. घे की बुरगुंड्याची माय. युवराज कुठे आहेत? नाहीत. तू आत कशी आली? सगळे वळीकत्यात, सोडत्यात मला. युवराज कुठे आहेत? दादासाहेबांकडे काय काम आहे? सुया पोत वाळा विकतेस ना? लई तातडीचं सांगावं द्यायचं हाय त्यासनी. आहेत का? आम्हाला सांग. कसं तसं करता यायचं नाही. आहेत का ते? लाडी,
ये ना. बोल. रायगडावरून चिटणीस पंत निघाले होते ते शृंगारपुराच्या हद्दीपर्यंत पोहोचलेत. मग त्याचं काय? अभिषेकाच्या विधीचे बंदी हुकूम घेऊन आले आहेत ते. सोबत पथक बी हाय. अरे देवा. युवराजांनी विधी थांबवला नाही तर त्यासनी अटक करा असं बी सांगितलं आहे त्यासनी. अटक दादासाहेबांना? रायगडावर तर आता काही लोकांनी विधी थांबवण्यापरीस अटक करण्याची घाई लागली आहे. पण अटक कोण करणार आहे? अटक करणार सरदार पिलाजीराव शिर्के. थोरल्या बाईसाहेब, तुम्ही विचारांती हे पाऊल उचललंय ना? स्पष्टपणे बोला धाकट्या बाईसाहेब. आमच्या कानावर आलंय शंभूराजांच्या अटकेचे आदेश गेलेत म्हणून. अटकेचे नाहीत, अभिषेक थांबवण्याचे आदेश दिलेत. पण त्या आदेशाबरोबरच त्यांना अटक करा असंही सांगण्यात आलंय. ते शंभूराजेंवर अवलंबून आहे. म्हणजे पिता पुत्राच्या पवित्र नात्याला कलंक फासणारा हा अभिषेक जर का चिटणीसांच्या सांगण्यावरून थांबवण्यात आला तर शंभूराजेंना अटक होणार नाही. ओम भूर्भुवस्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. युवराज, बाळाची चिठ्ठी सागे आहे. विधी सुरू ठेवा. पण तुम्हाला कोणी सांगितलं हा विधी कलंक फासणार आहे म्हणून? सगळा रायगड हेच बोलतोय. सर्वज्ञानी पंडित सुद्धा हेच बोलतायत. लोक काय पूर्वीपासून शंभूराजांबद्दल एकाचं दोन करून बोलत आले. त्यांना तर संधीच पाहिजे असते. यावेळेस तसं काही नाही. थोरल्या बाईसाहेब, तुम्ही जे समजताय त्या अभिषेकाचा अर्थ चुकीचाही असू शकतो आणि शंभूराजांनी त्याचा वेगळा अर्थ घेतला असेल तर? कलशाभिषेक हा विधी सत्ता प्राप्तीसाठीच केला जातो. नाही, शंभूराजे असं करणार नाहीत. आम्ही त्यांना लहानपणापासून ओळखतोय. आणि आम्ही ओळखत नाही? त्यांच्या मनात भलेपणाच्याच गोष्टी असतात. त्यांचा हेतू शुद्ध असणार याची खात्री आहे आम्हाला. थोरल्या बाईसाहेब, त्यांच्या अटकेच्या आदेशाचा फेरविचार करावा. फेरविचार त्यांनी करावा अभिषेकाचा. हा अभिषेक व्हावा असा त्यांचा हट्ट असेल तर तो न व्हावा हा हट्ट असणार आमचा. अहो, लेकरू आहे ते आपलं. त्यांची माया तुम्ही स्वतः पाहिली. आजवर ना त्यांनी कधी उलटा जबाब दिला ना कधी उर्मटपणे जन्मदात्याच्या डोळ्याला डोळा भिडवला. ते असं कसं करतील? स्वराज्यात वाटणी मागा असं महाराजांनी विचारल्यानंतर जे देहाचे आणि देशाचे तुकडे होत नाहीत असं म्हणाले ते सत्ता प्राप्तीसाठी या थराला जातील. धाकट्या बाई साहेब, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. कालचा माणूस हा आज नसतो आणि आजचा माणूस हा उद्या नसतो. तो बदलत असतो. शंभूराजे जी साधना करतायत त्या अघोरी पंथामुळे त्यांच्या मनात भ्रष्ट विचार येऊ शकतात. खरं खोटं काय ते आपल्याला कळेल. पण अटक कैद हे छत्रपतींच्या घरात शोभून दिसणार नाही. याचा विचार शंभूराजेंनी करावा. त्यासाठी ते सक्षम आहेत.